हाय, आजच्या ह्या सेशनमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरून कशा पद्धतीनं रिमोट सपोर्ट देतो हे बघणार आहोत. त्यासाठी गुगलला जावा आणि डाउनलोड मायक्रोसॉफ्ट टीम्स सर्च करा. इथं तुम्हाला एक लिंक दिसेल सेकंड नंबरला साधारण डाउनलोड मायक्रोसॉफ्ट टीम्स डेस्कटॉप अँड मोबाईल ॲप्स याच्यावरती क्लिक करायचं. ह्याच्यावरती गेल्यावरती इथे तुम्हाला डाउनलोड ॲप फॉर डेस्कटॉपचा ऑप्शन दिसेल. ह्याच्यावरती क्लिक करून घ्या. त्यावरती क्लिक केल्यावरती इथे तुम्हाला टीम्स फॉर होम आणि टीम्स फॉर वर्क अँड स्कूल दिसेल. ठीक आहे. इथं डाउनलोड द टीम्स ॲप म्हणा आणि इथं 64 बीट क्लिक करून त्याला डाउनलोड करून घ्या. याला आपण पहिल्यांदा सेव्ह करू. हे एकदा डाउनलोड झालं की याच्या फोल्डरच्या ऑप्शनला जायचं. ओके. आणि ह्याचं तुम्हाला असं दिसेल. याच्यावरती राईट क्लिक करायचं आणि ह्याला ओपन करायचं. इथं इन्स्टॉल टीम्सचं ऑप्शन असेल. इन्स्टॉल टीम्सवरती क्लिक करा. आता इथं माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट्स आहेत. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. पण मी माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे म्हणून मी माझ्या अकाउंटनं ह्याला लॉग इन करतो. तर अशा पद्धतीनं आपण मायक्रोसॉफ्ट टीम्स इन्स्टॉल करतो. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. तुम्हाला काही जर शंका असतील तर मला कधीही फोन करून विचारा. मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.